पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। वाढदिवसाचा केक खाल्ल्यानं 11 जणांना विषबाधा झाली आहे। नालासोपाऱ्यातील हा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलेला आहे। 7 अल्पवयीन मुलं आणि 4 महिलांना विषबाधा झाली आहे। तर विषबाधा झालेल्यांना रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत। या सगळ्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं समजतंय। नालासोपाऱ्यात वाढदिवसाचा केक खाल्ल्यानं 11 जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। नालासोपारा पूर्व परिसरातील एका 25 वर्षीय तरुणीचा 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस होता। सायंकाळी सर्व कुटुंबियांसह शेजारच्या आजूबाजूच्या लहान मुलांनी एकत्र वाढदिवस साजरा केला। या वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर 7 अल्पवयीन मुलं आणि 4 महिला यांना विषबाधा झाली आहे। या सर्व 11 जणांना तात्काळ नालासोपारा पूर्व टाकी पाड येथील विजयलक्ष्मी रुग्णालयात दाखल केले। त्यांच्यावर सध्या उपचार देखील सुरू आहेत। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। तर या केकमध्ये मेलेली पाल दिसल्याचा आरोप देखील मुलांनी केलाय। मात्र खरंच त्यात पाल होती की अन्य काही होतं याचा तपास आता करण्यात येईल। याबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश गोयल यांनी। नालासोपारा जिजाईनगर परिसरामध्ये जवळपास 11 जण जे आहे ते वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते। मात्र त्या वाढदिवस साजरा केल्यानंतर जो केक होता तो केक खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची ही धक्कादायक घटना झाली आहे। आणि नालासोपारा जिजाईनगर परिसरामध्ये जवळपास 7 मुलं जी आहेत आणि एकूण 4 महिला त्याच्यामध्ये आहे। आणि त्या संपूर्ण घटनेनंतर आता विजयलक्ष्मी जो टाकी रोड परिसरामध्ये विजयलक्ष्मी जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये जवळपास 11 जणांना जे दाखल करण्यात आलं आहे। त्यानंतर या संपूर्ण घटनेनंतर आम्ही जेव्हा या संपूर्ण घटनेची माहिती जेव्हा डॉक्टरांकडून घेतल्यानंतर डॉक्टरांनी अशी प्राथमिक माहिती दिली आहे काही केक खाल्ल्यानंतर जे विषबाधा झाल्याची अशी घटना जी प्राथमिक माहिती डॉक्टरांनी सांगितली। मात्र या संपूर्ण घटनेनंतर जे नालासोपाराचे टुरिंग पोलीस जे आहे ते या रुग्णालयात आल्यानंतर ह्या पूर्ण म्हणजे जी पोरं आहेत 11 जण आहेत त्यांची जबाब नोंदवला आहे। त्या जबाबामध्ये पोरांनी आणि महिलांनी देखील असं सांगितलं की केक खाल्ल्यानंतर त्या केकमध्ये पाल सापडल्याची अशी घटना त्या पोरांनी सांगितली। मात्र या संपूर्ण घटनेनंतर आता पोलिस पूर्ण तपास करत आहे। मात्र अशा प्रकारची जेव्हा घटना घडतात तेव्हा फूड अँड ड्रग्स यांनी या संपूर्ण घटनेमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फूड अँड ड्रग्स एफडीएने जी कारवाई ती सुरुवात केली आहे। मात्र वसई विरार परिसरामध्ये अशी जेव्हा घटना घडते तेव्हा फूड अँड ड्रग्स ह्या म्हणजे एफडीएने ह्या संपूर्ण घटनेवर तत्काळ दखल घेतली पाहिजे आणि कारवाई देखील केली पाहिजे। मात्र ह्या संपूर्ण घटनेनंतर आता टुरिंग पोलीस जे आहे त्या पूर्ण तपास करत आहे। नेमकं ही घटना काय घडली आहे ह्याचा माहिती घेत आहे। महेश गोयल, लोकशाही मराठी, नालासोपारा। हम ऊपर एक दीदी का बर्थडे था, उनके यहाँ पे गए थे तो उनके बर्थडे के केक में एक छिपकली निकली थी मरी हुई। इसकी वजह से मतलब हम लोग हॉस्पिटल में एडमिट हुए हैं। तो अभी हम लोग को कुछ भी नहीं हुआ, अभी तक स्टेबल है कंडीशन। बस एक अपनी सेफ्टी के लिए हम लोग हॉस्पिटल में आए हैं। सबकी ठीक है, बस एक जन को मतलब वोमिटिंग हो रहा है। उनकी तबीयत पहले से थोड़ी खराब थी तो फिर वो सुन के थोड़ा उनको मतलब की घबराहट हो गई तो इसी वजह से वोमिटिंग हो रहा है। मेरा नाम शिव गुप्ता है। ये किसी का बर्थडे था, दूसरे माले में दीदी रहती थी, उनका बर्थडे था तो केक खाने गए थे तो उसमें छिपकली निकला था। आपको कैसे मालूम पड़ा कि छिपकली निकला वहाँ पे? क्योंकि मेरे प्लेट से निकला था, खा रहा था तभी निकला। तो केक कहाँ से खरीदा था आपने? ये चामुंडा डेयरी से, हम लोग की बिल्डिंग के सामने। तो केक में छिपकली निकला था तो फिर इसलिए हॉस्पिटल में। और कहाँ से केक खरीदा गया था? चामुंडा डेयरी। कहाँ पे ये चामुंडा? जिजाईनगर, नीलकंठेश्वर अपार्टमेंट के सामने। संध्याकाळी अंदाजे 8 वाजता आमच्याकडे 11 पेशंट आले आहेत। त्यात 7 मुलं आहेत आणि 4 अडल्ट्स आहेत। तर त्यांनी काहीतरी केक आणला होता आणि केक मधून त्यांना थोडं फूड पॉयझनिंगचं त्यांनी कंप्लेंट केली आहे। म्हणजे बाकी आता त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि पेशंट सगळे स्टेबल आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।